हॅलो एव्हरीबडी अँड विश यू ऑल अ ग्रेट डे अहेड. मी मानसी आपल्या आजच्या सेशनमध्ये आपलं स्वागत करते. मुलांनो, जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या मागच्या सेशनमध्ये हा जो चॅप्टर आहे थिंक बिफोर यू स्पीक हा संपलेला आहे. पण आज आपण आपलं जो त्याच्या नेक्स्ट लाईव्ह इंग्लिश आहे त्याचा आज सेशन करूया आणि पाहू की त्याच्यात काय आपल्याला महत्वपूर्ण जानकारी मिळते. तर चला आपण आज लाईव्ह इंग्लिशचं सेशन करूया थिंक बिफोर यू स्पीक या चॅप्टरच्या नंतर. So as you can see in this page, there is a picture of a packet. है ना, एक आपल्याला पॅकेट दिसतोय, पाउच आहे याचा. कसला आहे बरं? मॉनी उडल्स. म्हणजे जसे तुम्ही नूडल्स वगैरे खाता ना, उडल्स यमी नूडल्स, तर अशा प्रकारचं एक जे आहे नूडल्सचा रॅपर आहे हा. आणि जशा प्रकारे तुम्हाला माहिती आहे रॅपरवरती काय काय लिहिलं असतं तशाच सगळ्या गोष्टी इन्ग्रेडियंट्स दिले आहेत, सीझनिंग, कंटेन्स म्हणजे त्याच्यात काय काय आहे वस्तू, न्यूट्रिशन फॅक्ट्स असतं त्याच्यात, मग बनवायची त्याची विधी असते की कशा प्रकारे ती रेसिपी तयार करायची, आणि MRP असते की कितीचं आहे, किती त्याचं वेट काय आहे हे सगळं, आणि त्याचं पहा जे आहे वेबसाईटचं आहे, ऍड्रेस सगळं काही दिलेलं आहे. ग्रीन मार्क, हा ग्रीन मार्क काय इंडिकेट करतो की वस्तू आपली व्हेजिटेरियन आहे की नॉन व्हेज आहे. रेड मार्क असला म्हणजे नॉन व्हेज असतं, ग्रीन मार्क म्हणजे व्हेजिटेरियन आहे. तर आणि पहा की हे बेस्ट बिफोर 8 मंथ्स म्हणजे की मॅन्युफॅक्चरची जी डेट आहे तिथपासून करून 8 महिन्यापर्यंत या वस्तूला काही नाही होत. तर या सगळ्या जे आहे आपल्या जरुरी जानकार्या असतात ज्या हर पॅकेटवरती तुम्ही काही पण घेतात दिलं असतं की केव्हा बनलंय आणि केव्हापर्यंत ती वस्तू टिकून राहील. आता बघा याच्यात पुढे काय आहे. गिव्हन अबव इज द पिक्चर ऑफ एन इमॅजिनरी फूड आयटम्स पॅकेट. हे एक इमॅजिनरी काल्पनिक एक आयटम आहे, फूड आयटम. लेट अस सी हाऊ टू रीड द मॅटर ऑन द पॅकेट ऍज अ विजिलंट कन्झ्युमर. ऍज अ विजिलंट कन्झ्युमर तुम्ही काय काय बघाले. सर्वात आधी आपण काय बघतो की भाई कितीचं आहे, ठीक आहे ना. तर MRP 32 पाहिलं, किती ग्राम किती येत आहे आपण हे बघतो की 70 ग्राम आहेत, 32 रुपयात येत आहे. त्यानंतर आपण बघतो की ह्याची जी डेट आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट आपण ती जरूर बघायची असते आपल्याला. तर ती पण बघितली जाते. ह्याच्यामध्ये पहा कुठे मॅन्युफॅक्चर्ड दिले 27/6/2017 अशा प्रकारे. आणि मग ह्याचं की केव्हापर्यंत बेस्ट बिफोर किंवा कधी कधी एक्सपायरी पण दिलं असतं, कधी कधी बेस्ट बिफोर अशा प्रकारेही दिलं असतं. तर या वस्तू आहे जे की, आणि त्यानंतर आपण हेही बघतो की इन्ग्रेडियंट्स काय आहे. जर आपण व्हेजिटेरियन आहोत तर आपण हेही बघतो की ग्रीन मार्क आहे की नाही. आता बघा ह्याच्या पुढे की काय दिलंय. लुक ऍट द रॅपर अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. आता रॅपर आपण बघितलेलं आहे, सेंटेन्सेस काही आपल्याला कम्प्लीट करायचे. द नेम ऑफ द फूड आयटम इज. फूड आयटमचं नाव काय आहे. या फूड आयटमचं नाव आहे उडल्स, ठीक आहे ना. तर उडल्स आहे. इट इज मेड बाय, हे कशाशी बनलेलं आहे. मॉनी फूड्स कॉर्पोरेशन लिमिटेड. तर हे जे आहे हे मॉनी फूड्स कॉर्पोरेशन लिमिटेड ह्यांच्याशी बनवलेलं, या लोकांनी बनवलंय. इट इज अ डॅश फूड आयटम. कशा प्रकारे, व्हेज की नॉन व्हेज. तर आता सांगितलं होतं दिस इज अ व्हेज फूड आयटम, म्हणजे ग्रीन साईन म्हणजे व्हेज आहे. मग आहे आपलं द डॅश साइन इंडिकेट्स वेदर इट इज अ व्हेज और नॉन व्हेज फूड. तर ग्रीन साइन जर आता तुम्हाला दाखवला तर ग्रीन साईननी कळतं की व्हेज आहे की नॉन व्हेज आहे. द इन्ग्रेडियंट्स आर, इन्ग्रेडियंट्स आता आपण पाहिले व्हीट फ्लोअर, व्हेजिटेबल ऑइल, सॉल्ट, कार्बोनेट्स. तर हे सगळे ह्याचे जे आहे काय इन्ग्रेडियंट्स आहेत. द डेट ऑफ पॅकिंग इज, पॅकिंगची डेट काय दिली होती 27/6/2017 आता आपण पाहिली. आणि द एक्सपायरी डेट इज नॉट गिव्हन, एक्सपायरी डेट नाही दिलेली आहे. इट शुड बी कन्झ्युम्ड बिफोर, म्हणजे की हे कन्झ्युम करून घेतलं पाहिजे, खाऊन घेतलं पाहिजे केव्हाच्या आधी. फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग 8 मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. जो मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे त्याच्या 8 महिन्यापर्यंत ह्याला खाऊन घेतलं पाहिजे अशा प्रकारे ह्याच्यात लिहिलेलं. तर आपण ऍज अ विजिलंट कन्झ्युमर आपण हे सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. मग आहे ट्राय अँड ऑब्टेन मोर इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस सिम्बल्स प्रिंटेड ऑन द पॅकेट. पॅकेटवरती अशाच प्रकारचे अनेक जे सिम्बल्स आहेत त्याचं आपल्याला जे आहे जानकारी तुम्ही घ्या की त्याचा अर्थ काय असतो. मग आहे डिस्कस द फॉलोइंग. आता काही प्रश्न दिलेत. वाय द रेसिपी इज गिव्हन ऑन द पॅकेट. पॅकेटवरती रेसिपी दिली आहे, ती का दिली आहे. ती यासाठी दिली आहे की द रेसिपी इज गिव्हन ऑन द पॅकेट सो दॅट वन हू कुक्स इट कॅन कुक इट इझिली, कारण की ते कुक करायला इझी राहील. Why the packet tells us to visit the website of the company? Because if we have any complaints regarding the product, we can complain it on the website. जर आपल्याला काही कंप्लेंट आहे, काही म्हणायचं आहे त्यांच्याशी, तर आपण वेबसाईट वरती जाऊन कंप्लेंट करू शकतो. आणि त्याच्याच बरोबर की वी कॅन सी मोर प्रोडक्ट्स ऑफ दॅट कंपनी, है ना. हेही आपल्याला दिसतं की वेबसाईट वरती जातं त्यांचे आणि काय प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा आपल्याला दिसतात.
व्हॉट आयडियाज आर यूज टू मेक द पॅकेट अट्रॅक्टिव्ह. पॅकेटला अट्रॅक्टिव्ह बनवायकरता काय केलंय, त्याचे जे स्लोगन्स आहेत, अट्रॅक्टिव्ह स्लोगन्स आर देअर, है ना, त्याच्याशी ते पॅकेट अट्रॅक्टिव्ह बनलंय. हाऊ यू विल व्हेरीफाय वेदर समथिंग इज गुड फॉर यू टू ईट. तुम्ही कशा प्रकारे व्हेरीफाय कराल की तुम्ही जे खायला घेताय ते तुमच्या सेहत करता चांगलं आहे की नाही. तर त्याचं इन्ग्रेडियंट्स, बाय लुकिंग ऍट द इन्ग्रेडियंट्स वी डिसाइड दॅट समथिंग इज गुड फॉर अस टू ईट और नॉट. ठीक आहे ना. मग आहे कलेक्ट द आउटर कव्हरिंग ऑफ फास्ट फूड आयटम. आता कोणतं फास्ट फूड आयटम असं जे तुम्ही खात असा त्याचं आउटर कव्हरिंग, अशा प्रकारचं रॅपर वगैरे घ्या. डिस्कस द फॉलोइंग पॉइंट्स इन ग्रुप अँड देन राईट युअर ऑब्झर्वेशन. तर बघा हे पॉइंट्स तुम्ही डिस्कस करू शकता आपल्या मित्रांबरोबर की त्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहे, मॅन्युफॅक्चर्ड बाय, नेट वेट, वेट किती आहे, वजन, व्हेज नॉन व्हेज आहे, रेसिपी त्या दिली आहे का, न्यूट्रिशन फॅक्ट्स त्याचे हे बघणं आपल्याला जरुरी असतं. मग MRP, भाई काही वस्तू घेतोय तर आपल्या पॉकेटला आपल्या ते आहे की नाही ती, मॅन्युफॅक्चरिंग डेट, वेबसाईट अँड अदर इन्स्ट्रक्शन्स इफ एनी. मग आहे वर्क इन ग्रुप्स अँड प्रिपेअर अन अट्रॅक्टिव्ह रॅपर और पॅकेट फॉर एनी प्रोडक्ट ऑफ युअर चॉईस. तर अशाच प्रकारे तुम्ही ग्रुपमध्ये काम करा आणि किंवा स्वतःही एक कोणतं अट्रॅक्टिव्ह रॅपर किंवा पॅकेट एक इमॅजिनरी प्रोडक्टचं तुम्ही बनवू शकता फॉर एनी प्रोडक्ट ऑफ युअर चॉईस. प्रिपेअर अन ऍडव्हर्टिजमेंट फॉर युअर प्रोडक्ट. आणि अशाच प्रकारे एक ऍडव्हर्टिजमेंट सुद्धा बनवू शकता तुम्ही. आता हे जे लास्टचे 2 क्वेश्चन्स आहेत हे आता आपण बघणार आहे. हा क्वेश्चन्स काय आहे, यू वॉन्ट टू कन्व्हिन्स द कस्टमर. तुम्हाला एका कस्टमरला कन्व्हिन्स करायचं आहे, म्हणजे की यू आर द शॉपकीपर. तुमची शॉप आहे आणि तुम्हाला कन्व्हिन्स करायचं आहे कस्टमरला टू बाय युअर प्रोडक्ट. तुमचा कोणता प्रोडक्ट आहे त्याला बाय करायला. प्रिपेअर अ कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड द कस्टमर अबाउट इट. तर तुम्हाला एक कन्व्हर्सेशन जे आहे प्रिपेअर करायची. तर हे आपलं एक्झामशी रिलेटेड आहे, हे आपण आता बघूया. अशाच प्रकारे युअर यंगर सिस्टर वॉन्ट्स टू ईट समथिंग टेस्टी. तुमची जी लहान बहीण आहे तिला काहीतरी टेस्टी खायचंय. यू आर टेलिंग हर द रेसिपी ऑफ वन सच फूड आयटम. तर तुम्ही तिला रेसिपी सांगताय अशाच प्रकारच्या एका फूड आयटमची. प्रिपेअर अ डायलॉग अबाउट इट. तर ह्याच्यातही डायलॉग आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. लेट्स सी दीज 2 क्वेश्चन्स. तर बघा सर्वात आधी आपण आपल्या कस्टमरला कन्व्हिन्स करतोय एक प्रोडक्ट घ्या करता. तर त्याच्या करता कशा प्रकारे डायलॉग रायटिंग होईल बघा. कन्व्हिन्सिंग अ कस्टमर अबाउट अ प्रोडक्ट. मी आणि कस्टमर म्हणजे ठीक आहे ना, म्हणजे मी बोलते आणि कस्टमर. वेलकम टू आवर शॉप, हाऊ कॅन आय हेल्प यू. कस्टमर म्हणतो आय वॉन्ट सम क्वालिटी फास्ट फूड, माय डॉटर इज क्रेविंग फॉर इट सिन्स मॉर्निंग. तर कस्टमर म्हणतोय की मला काहीतरी चांगल्या प्रकारचं फास्ट फूड हवंय, माझ्या मुलीला सकाळपासून खायचं आहे तसं काही. नो प्रॉब्लेम सर, वी हॅव व्हरायटी ऑफ फूड आयटम्स इन आवर शॉप. तर काही गोष्ट नाही, आमच्याकडे खूप व्हरायटी आहे आमच्या शॉपमध्ये फूड आयटम्सची. बट आय शॅल इन्सिस्ट यू टू बाय दिस मिनरल नूडल्स. पण मी तुम्हाला हे नूडल्स घ्यायच करता इन्सिस्ट करेन. आय हॅव्हंट हर्ड अबाउट दिस. त्या कस्टमर म्हणतो की मी तर ह्याच्याकरता आजपर्यंत ऐकलं नाही ह्याच्या बाबतीत. डोंट वरी सर, आय वोंट गिव्ह यू एनी ऑर्डिनरी प्रोडक्ट. तर मी काय म्हणेन की तुम्ही चिंता नका करू, काळजी नका करू, मी तुम्हाला कोणतं असं साधारण प्रोडक्ट नाही देईन. इट इज न्यू अँड हॅज बिकम अ क्रेज इन द मार्केट. हे नवीन आहे आणि मार्केटमध्ये बाजारामध्ये याचा खूप क्रेज वाढलेला आहे आता. व्हॉट इज स्पेशल अबाउट इट. तर ह्याच्यामध्ये काय स्पेशालिटी आहे, याची काय विशेषता आहे. येस आय टेल यू, हो मी सांगतो. इट्स प्युअरली व्हेजिटेरियन. पहिलं तर हे की हे पूर्णतः व्हेजिटेरियन आहे, शाकाहारी आहे. व्हेजिटेरियन फूड रिच विथ इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स. तर ह्याच्यामध्ये जे महत्वाचे इन्ग्रेडियंट्स ते सगळे आहेत रेअरली फाउंड इन अदर प्रोडक्ट्स, जे की तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या प्रोडक्ट्स मध्ये नाही मिळतील. व्हॉट अबाउट द टेस्ट. अच्छा, टेस्ट बद्दल काय, स्वाद कसा आहे याचा. क्वाईट यमी, चिल्ड्रन आर ग्रीडी फॉर इट. तर टेस्ट तर फार सुंदर आहे, फार छान आहे, यमी आहे. आणि लहान मुलं जे लहान पोरं आहे ह्याच्याकरता ग्रीडी म्हणजे काय, लालची, म्हणजे त्यांना हवं हवंसं असतं. आर देअर एनी केमिकल ऍडिटिव्ह. तर आता आजकाल काय की केमिकल्स पण असतात ना आपल्या रासायनिक टाईपचे पदार्थ. कस्टमर विचारतो की काय ह्याच्यामध्ये काही केमिकल्स पण आहेत. नो, नॉट एट ऑल, एव्हरी इन्ग्रेडियंट इज नॅचरल, हेल्दी अँड न्यूट्रिशियस. तर मी काय म्हणाले की नाही, बिलकुल नाही. प्रत्येक पदार्थ ह्याच्यातला अगदी प्राकृतिक आहे, हेल्दी आहे आणि न्यूट्रिशियस आहे, सेहतमंद आहे. नो कंप्लेंट टिल दिस डेट. तर म्हणजे आजच्या तारखेपर्यंत ह्याच्यात कोणत्याच प्रकारची कंप्लेंट नाही आली. इट्स रेसिपी इज सिम्पल, इझी अँड कॅन बी प्रिपेअर्ड इन 5 मिनिट्स. तर ह्याची जी रेसिपी आहे ती फार सोपी आहे आणि 5 मिनिटात बनू शकते अशी आहे. दिस विल बी युअर बेस्ट चॉईस. तर हे तुमचं बेस्ट चॉईस राहील. यू वोंट रिपेंट अँड सी द प्राइस लेस दॅन एनी रिनाउंड प्रोडक्ट्स. तर तुम्हाला ह्याचा पछतावा नाही होईल हे घेऊन. आणि ह्याचा प्राइस बघा, दाम बघा,
आणि कोणत्याही मोठ्या कंपनीच्या प्रोडक्ट पेक्षा खूप कमी आहे. यू मस्ट बाय इट. तर तुम्हाला हे जरूर घेतलं पाहिजे. आय बिलीव्ह युअर वर्ड्स. पॅक मी 3 पॅकेट्स ऑफ मिनरल नूडल्स. तर कस्टमर म्हणतो शेवटी कन्व्हिन्स झाला आणि तो म्हणाले, की ठीक आहे, मी तुझ्या शब्दावरती जे आहे विश्वास ठेवतो. मला 3 पॅकेट या मिनरल नूडल्सचे दे. हिअर दे आर. तर मी म्हणालो, की हे घ्या, हे राहिले. थँक यू. वेलकम सर. तर अशा प्रकारे आपण एक डायलॉग छोटासा प्रिपेअर केला. तुम्ही सुद्धा असे करू शकताय. आता नेक्स्ट होतं जे की लहान बहिणीला काहीतरी खायचंय आणि जे आहे आपण तिला सांगू, काही रेसिपी सांगू. अँड इन्स्टंट रेसिपी. वा. सिस्टर, दादा, आय एम रिअली हंग्री. दादा, मी खरंच खूप हंग्री आहे, उपाशी आहे, मला भूक लागली आहे. कॅन यू हेल्प मी मेक समथिंग टेस्टी? काय तुम्ही हेल्प कराल मला काही छानसं बनवून देण्याकरता? मदर इजंट एट होम. आई आता घरी नाही आहे. शुअर, आय विल टेल यू अ रेसिपी दॅट विल डिलाइट युअर टेस्ट बड्स एज वेल एज फिल युअर स्टमक. तर मी काय म्हणाले, की हो, बिलकुल मी तुला एक रेसिपी असं सांगेन ज्याने की तुझे जे टेस्ट बड्स म्हणजे की खूप स्वादिष्टही राहिले आणि तुझं पोटही भरेल. थँक सिस्टर काय म्हणते बहीण, थँक दादा. सो व्हॉट आय नीड टू डू. तर मला काय करायचंय? व्हॉट विल बी द इन्ग्रेडियंट्स. काय वस्तू आहे याच्यात जे की लागतील? यू नीड अ सॉल्टी क्रिस्पी बिस्किट. तर तुला एक बिस्किट हवं, नमकीन बिस्किट, पॅकेट अँड स्लायसेस ऑफ चीज. चीज हवी आणि टोमॅटो कॅचअप. हे सगळं लागेल. आता बघा, मी ह्याच्यात सुरुवात करून दिली आहे. ह्याच्या पुढचं डायलॉग जे आहे तुम्ही स्वतः लिहायचा प्रयत्न करा. कारण की सगळंच मी तुम्हाला देऊन देईन, तुम्हाला स्वतः लिहायचं कसं जे आहे होईल. तर म्हणून हे मी लिहून दिलंय. नाव कम्प्लीट दिस कन्व्हर्सेशन बाय युअर ओन इमॅजिनेशन. आता आपली कल्पनेनी ह्याला पूर्ण जे आहे पूर्ण करायचं आहे तुम्हाला. सो आपला आजचा हा चॅप्टर इथेच फिनिश झाला आहे. मुलांनो, आपण जे इथे अशा प्रकारे बसून अभ्यास करताय, तुम्ही लोक माझ्या गोष्टी ऐकताय आणि घरी बसून शिकू शकताय, ते कसल्या कारणाने? आस विद्यालय याच्या कारणाने. आज ह्याच्याच कारणाने आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळालाय. तुम्हाला शिक्षणाचं एक माध्यम मिळालेलं आहे, की तुम्ही छान घरी बसून आपल्या सहूलियतनी आरामाने घरी पडू शकता, घरी अभ्यास करू शकता. 6 to 10 चे पूर्ण ह्याच्यात कोर्स शामिल आहे. तुम्हाला माहितीये, प्रत्येक सब्जेक्ट इंग्लिश, हिंदी, मॅथ्स, मराठी वगैरे सगळं काही आहे ह्याच्यात. पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. तर ह्याचा तुम्ही भरपूर उपयोग घ्या आणि पूर्ण ह्याच्यात नीट प्रकारे पढा आणि चांगला टॉप करा आपल्या शिक्षणामध्ये, हीच आमच्या सगळ्यांची आशा आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींनाही सांगा, की ह्याचा यूज करे. आस विद्यालय जन पर्यंत पोहोचे, ह्याची हीच म्हणजे आशा आहे, की तुम्हा लोकांपर्यंत जास्तीत जास्त जितकं म्हणजे की होऊ शकेल, तुम्ही लोक शिक्षण करा आणि उत्तरोत्तर प्रगती करा. आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.